सगुण भक्तीकडे मनाने न डोकावता आधारहीन अव्यक्त परब्रह्माच्या ठाई ज्यांनी आपली भक्तिनिष्ठा अर्पण केली, त्या निर्गुणाच्या भक्तिवाटेने चालणाऱ्या उपासकांच्या संदर्भात एकच महत्त्वाचे सांगायचे तर महेंद्रादी पदे वाटमाऱ्या करतात आणि रिद्धिसिद्धींपासून निर्माण होणारी सुखदुःखादी द्वंद्वे साधकाच्या मार्गात उभे ठाकतात. कामक्रोधांचे कित्येक उपद्रव साधकांवर हल्ले करतात. महाशून्याशी त्यांना युद्ध करावे लागते. म्हणजे काय तर ब्रह्माच्या प्राप्तीसाठी शरीराला मोठ्या कष्टाने झुंजवावे लागते. पार्था, अव्यक्त ब्रह्माच्या ठाई मन केंद्रित झालेल्या साधकांना स्वतःच्या शरीराशी सामना करताना तहान लागली तर तहानच प्यायची, भूक लागल्यावर भूकच खायची आणि रात्रंदिवस दोन्ही हात पसरून ब्रह्मांडभर पसरलेल्या वाऱ्याला मोजीत राहायचे एवढेच शिल्लक राहते. योगाचरण म्हणजे जाग्या माणसाचे पहुडणे. म्हणजे काय तर जिथे जागे राहणे हेच झोपणे, इंद्रियांचा निरोध हेच सुखाचे जगणे आणि मैत्री म्हणजे निर्मनुष्य परिसरातील वृक्षांबरोबर बोलणे. थोडक्यात अरण्यात राहणे. थंडी वाजायला लागली तर थंडीच लपेटून घ्यायची, उन्हाच्या झळा लागल्या की कडक उन्हच पांघरायचे. इतकेच काय परंतु पावसाच्या घरात राहायचे. किंबहुना पार्था, मी असे म्हणेन की हा माझा प्राप्तीचा योग म्हणजे नित्य पतीविना नव्याने सती जाणे आहे. या सती जाण्यात निधन झालेल्या पतीचे निमित्त सुद्धा नाही, ना त्यामध्ये कुळाचाराचा हेतू, परंतु रोज नव्याने मरणाशी झुंज मात्र खेळायची. अशा प्रकारे मृत्यूपेक्षा जहाल कढत विष कधी कुणाला गिळता येईल काय? तू मला सांग, पर्वत गिळायला गेले तर मुख फाटणार नाही का? म्हणून पार्था, तुला एक गोष्ट प्रेमाने सांगतो की योग मार्गाने जे अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीसाठी निघाले त्यांच्या नशिबी दुःखाचा वाटा आला. असे पहा की ज्याचे सर्व दात पडलेले आहेत अशा माणसावर भुकेपायी लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग आला तर त्याचे पोट कधीतरी भरेल का? त्याला प्राण गमवावे लागतील ना. सभोवती पसरलेला समुद्र कधीतरी आपल्या दुर्बल बाहूंच्या बळावर पोहून जाणे कोणाला तरी जमेल का? की वरच्या आकाशामध्ये कोणाला आपल्या पायांनी चालता येईल का? ऐन युद्धामध्ये लढाई करताना अंगावर काठीचाही वार न बसता सूर्यलोकाची पायरी चढता येईल का? म्हणून पार्था, ज्याप्रमाणे पांगळ्याला वाऱ्याशी जशी स्पर्धा करता येत नाही, त्याप्रमाणे देहाभिमानी जीवांना अव्यक्त ब्रह्माच्या दिशेने कधीही गती प्राप्त होत नाही. असे असूनही जर कोणी साधक धैर्य गोळा करून निश्चयपूर्वक आकाशाला बिलगायला लागला तर त्यांच्या नशिबी केवळ दुःखकारक कष्टच येतील. म्हणून ज्या साधकांनी केवळ सगुणाची प्राप्ती व्हावी म्हणून भक्तिमार्ग स्वीकारला त्यांना योगाभ्यासी साधकांचे कष्टप्रद दुःख सोसावे लागत नाही. पार्था, भक्ती मार्गावरून वाटचाल करणारे जे माझे भक्त असतात, जी कर्मे त्यांच्या वाट्याला आलेली असतात, ती सर्व कर्मे ते अत्यंत आनंदाने करतात. वेदांनी सांगितलेल्या शास्त्रोक्त मार्गाचे ते पालन करतात आणि जी कर्मे निषिद्ध आहेत त्यांचा त्याग करतात. केलेली सर्व कर्मे माझ्या साक्षीने करून मलाच अर्पण करून कर्मफळाची अक्षरशः राख करून टाकतात. अशा प्रकारे पार्था, माझ्या ठिकाणी कर्मसन्यास करून कर्मांची समाप्ती आनंदाने ते करतात. तुला आणखी एक सांगतो की काया वाचा मने जे जे म्हणून अंतःकरणात उमटणारे सर्व भाव आहेत त्यांना माझ्या वाचून दुसरी गती नसते. अशा प्रकारे जे माझ्या भक्तीत रममाण झालेले असतात, माझ्याच ठिकाणी आपली सेवा रुजू करून जे माझी अखंड उपासना करतात, ध्यानाच्या निमित्ताने जे मग जणू माझेच घर झालेले असतात, हे तू जरा लक्षात घे. या माझ्या भक्तांच्या ज्या आवडी असतात त्यांना जे अत्यंत प्रिय असते त्यांनी जणू माझ्याशीच सोयरी केलेली असते. इतकेच काय परंतु या लोकातील आणि स्वर्गलोकातील सुगंध, वस्त्रादी जे 8 प्रकारचे भोग आहेत आणि जन्म मोक्ष ही दोन्ही कुळे मूलतः शारीर भावनांशी निगडीत असल्यामुळे जी दुर्बळ आहेत,
त्यांचा त्याग ते भक्त करतात. ते अनन्य भक्तीचे भक्त तन मन आणि प्राणांसकट मला विकले गेलेले असतात. अशा मतपरायण झालेल्या माझ्या सर्व भक्तांचे मी सर्व काही करतो. त्यांचा सर्व भार मी प्रेमाने उचलतो. किंबहुना पार्था, तुला एक सांगतो की जे लेकरू आपल्या आईच्या पोटी जन्माला येते ते लेकरू त्या माऊलीचे किती लाडके असते ना, त्याप्रमाणे जे माझे अनन्य भक्त असतात ते जसे असतील तसे मी त्यांना पूर्ण स्वीकारलेले असते आणि कळी काळाचा पराभव करून माऊलीच्या प्रेमाने त्यांना माझ्या कुशीत घेतो. असे माझे जे परमभक्त असतात ना, त्यांना कधीतरी प्रपंचाची काळजी करायला हवी का? अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर्यवान पुरुषाच्या लाडक्या पत्नीला कधीतरी दारोदार कोरांना भिक्षा मागावी लागेल काय? तू मला सांग पार्था. त्याप्रमाणे माझे जे परमभक्त असतात ना, ते माझे अत्यंत प्रिय सगळे सोयरे झालेले असतात. हे तू कायम लक्षात ठेव. त्या माझ्या प्रिय भक्तांचे कुठलेही काम करायला मला कधीही लाज वाटत नाही की संकोच वाटत नाही. त्यांची सर्व कर्मे मीच प्रेमाने करतो. जन्म मृत्यूच्या उसळलेल्या लाटांनी बेभान झालेल्या भवसागरामध्ये संपूर्ण विश्व गटांगळ्या खाताना पाहून माझ्या मनी एक विचार उमटला की या उधाणलेल्या भवसागराला पाहून, सुखदुःखाच्या त्या पर्वतप्राय लाटांना पाहून कदाचित माझे परमभक्त विलक्षण घाबरतील. म्हणून हे पार्था, देह धारण करून माझ्या या प्राणप्रिय भक्तांच्या गावाला मी धावत जातो. म्हणजे काय तर या मृत्यूलोकी मी मनुष्य रूप धारण करून तुम्हा सर्वांचे रक्षण करण्यासाठी धावत आलो. जिही सकळ भूतांची या हिती, निरालंबी अव्यक्ती, पसरलिया आसक्ती भक्ती वीण, तया महेंद्रादिपदे करिता ती वाटवधे, आणि हृद्यसिद्धींची द्वंद्वे पडो निठाती, कामक्रोधांचे विलग उठावती अनेक, आणि शून्येसी अंग झुंझवावे की, ताहाने ताहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा, उनी दिहाचे पहुडणे, निरोधाचे वेल्हावणे, झाडासी साजणे चाळा वेगा, शीत वेढावे उष्ण पांघुरावे, वृष्टीचिया असावे घरा आंतु, किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेश नीच नवा, भ्रतारे वीण करावा तो हा योग, इथ स्वामीचे काज ना बापिके व्याज, परिमरणेसी झुंझ नीच नवे, ऐसे मृत्युहून तिख का घोटे कढत विख, डोंगर गिळिता मुख न फाटे काई, म्हणून योगाचिया वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला, पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो, म्हणून समुद्र बाही तरणे आथिकेही, का गगना माझी पायी होली जतो असे, वळघलिया रणाची थाटी आंगीन लगता काठी, सूर्याची पाऊटी का होयगा, या लागी पांगुळा हेवा नभे वायुसी पांडवा, तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती, ऐसा ही जरी दिवसा बांधोनिया आकाशा, झुंबती तरी क्लेशा पात्र होती, म्हणून येरते पार्था नेणतीची हे व्यथा, जे का भक्तिपंथा वोटंगले,
कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेखे जिये का वर्णविशेखे भागा आली विधींते पाळित निषेधाते गाळित मज देऊन जाळीत कर्मफळे यया परी पाही अर्जुना माझा ठाई संन्यासूनि नाही करीती कर्मे आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव आणवती नाही ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यानमिशे घर माझे झाले जयांचिये आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्यजली कुळे ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे तयांचे काय एक सांगे जे सर्व मी करी किंबहुना धनुर्धरा जो मातेचिया ये उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा तेवी मी तया जैसे असती तैसिया कळिकाळ नौकोनिया घेतला पटा एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान्न मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे कायसे निहिनलजे तयांचे निमी जन्म मृत्यूचिया लाटी झळंबती इया सृष्टी ते देखोनिया पोटी ऐसे जाहले भवसिंधूचे निमाजे कवणासी धाकून नुपजे येथ जरी की माझे भीती हन म्हणून गा पांडवा मूर्तींचा मेळावा करून त्यांची आगावा धावतो आलो